हॅलो एव्हरीवन. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणाराच एक कंटेंट पाहणार आहोत आणि त्या कंटेंटमध्ये आपण ज्या वेळेला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये एखादं पिक्चर इन्सर्ट करतो, त्याच्यानंतर त्या इन्सर्ट केलेल्या पिक्चरला आपण कशा पद्धतीने फॉर्मॅट करू शकतो किंवा त्या पिक्चरचं लेआउट कशा पद्धतीने चेंज करू शकतो हे पाहणार आहोत. कारण की बऱ्याचदा असा प्रश्न असतो की ज्यावेळेला एखादा आपण डॉक्युमेंट तयार करत असतो आणि त्या डॉक्युमेंटमध्ये ज्यावेळेला आपण काही ठिकाणी काही कंटेंट टाईप करून झाल्यानंतर ज्यावेळेला आपण एखादी इमेज इन्सर्ट केलेली असते, एखादा पिक्चर इन्सर्ट केलेला असतो, तर त्या पिक्चरला आपण वेगळ्या शेपमध्ये किंवा वेगळ्या लेआउटमध्ये कशा पद्धतीने चेंज करू शकतो, हे जर आपल्याला माहिती झालं तर आपलं डॉक्युमेंट एकदम व्यवस्थित असं तयार होऊ शकतं. मोर अट्रॅक्टिव्ह म्हणजे ते डॉक्युमेंट त्याचं प्रेझेंटेशन अगदी खूप सुंदरपणे आपल्याला प्रेझेंट करता येऊ शकतं. तर हीच गोष्ट आपण आज पाहणार आहोत की या मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर त्याला वेगवेगळे लेआउट्स कसे आपण अप्लाय करू शकतो. मग आता इथे हा इन्सर्ट टॅब आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड कसं ओपन करायचं हे तर ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. आता ते ओपन केल्यानंतर इथे इन्सर्ट टॅबमध्ये हा पिक्चर ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही एकतर तुमच्या डिव्हाइसमध्ये म्हणजे तुमच्या पीसीमध्ये, लॅपटॉपमध्ये जर बाय डिफॉल्ट पिक्चर्स अवेलेबल असतील, तर तुम्ही हा दिस डिव्हाइस हा ऑप्शन यूज करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटच्या थ्रू जर काही इमेजेस इन्सर्ट करून घ्यायच्या असतील, तर इथे सेकंड ऑप्शन आहे ऑनलाईन पिक्चर. पण सध्या तरी मी तुम्हाला दिस डिव्हाइस याच्या थ्रू आपण कशा पद्धतीने पिक्चर इन्सर्ट करू शकतो ते दाखवणार आहे. मग दिस डिव्हाइसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे माझ्या डी ड्राईव्हमध्ये काही इमेजेस आहेत, तर त्या डी ड्राईव्हमधून मी इमेजेस सिलेक्ट करून घेते. जी इमेज तुम्हाला इन्सर्ट करायची आहे ती इमेज तुम्ही सिलेक्ट करून घ्या. फॉर एक्झाम्पल एका इमेजवरती मी क्लिक केलेलं आहे आणि इन्सर्ट या ऑप्शनवरती क्लिक करते. सो अशा पद्धतीने आता ही इमेज तर इन्सर्ट झालेली आहे, पण ज्यावेळेला ही इमेज इन्सर्ट होईल त्यावेळेला हा पिक्चर फॉर्मॅट जो टॅब आहे इथे तुम्हाला मेनू बारवरती डिस्प्ले होईल. मी पुन्हा एकदा सांगते, आता इथे पिक्चर फॉर्मॅट हा ऑप्शन आहे, पण जर मी पिक्चर इन्सर्ट नाही केला, फॉर एक्झाम्पल मी हे अंडू करते. आता या मेनू बारवरती तुम्हाला पिक्चर फॉर्मॅट नावाचा टॅब दिसत नाही आहे, कारण की आपण इथे पिक्चर इन्सर्ट केलेला नाही. ज्या वेळेला मी एखादं पिक्चर डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करेन त्याच वेळेला तिथे टॅबवरती मेनू बारवरती पिक्चर फॉर्मॅट टॅब अवेलेबल होईल. फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा इन्सर्ट पिक्चर, दिस डिव्हाइस आणि दिस डिव्हाइसमधून माझं डी ड्राईव्हमध्ये ज्या इमेजेस आहेत त्यातील मी एक इमेज सिलेक्ट करते आणि इन्सर्ट या ऑप्शनवरती क्लिक करते. आता तुमच्या लक्षात येईल इथे या मेनू बारवरती पिक्चर फॉर्मॅट हा टॅब डिस्प्ले झालेला आहे. अजून एक गोष्ट की माझी ही इमेज आत्ता बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे, कारण का तर इथे या तुम्हाला पिक्चरच्या कॉर्नरवरती काही सर्कल्स वगैरे दिसत आहेत. म्हणजेच काय, तर तुम्ही या पिक्चरवरती क्लिक केलेला आहे म्हणून पिक्चर फॉर्मॅट हा ऑप्शन इथे मेनू बारवरती डिस्प्ले झालेला आहे. जर मी या पिक्चरच्या आउटसाईड क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल त्याचं सिलेक्शन मी घालवलं, आता पिक्चर इन्सर्ट झालेलं आहे डॉक्युमेंटमध्ये, पण ते पिक्चर मी सिलेक्ट केलेलं नाही म्हणून मेनू बारवरती इथे पिक्चर फॉर्मॅट नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसत नाही. आणि पिक्चर फॉर्मॅट नावाचा ऑप्शन जर नसेल तर तुम्हाला ती इमेज फॉर्मॅट किंवा चेंज करता येणार नाही. म्हणजे त्या इमेजला तुम्हाला वेगळं बॅकग्राऊंड किंवा बॉर्डर वगैरे चेंज करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, कंपल्सरी या इमेजवरती क्लिक केल्यानंतरच इथे हा पिक्चर फॉर्मॅट ऑप्शन तुम्हाला दिसतोय. आता ही इमेज खूप मोठी आहे तर तुम्ही याला रिसाईज करून घेऊ शकता. कॉर्नरवरती जो एक सर्कल दिसतोय त्याच्यावरती तुमचा माऊस पॉइंटर घ्या. ज्यावेळेला तो माऊस पॉइंटर 2 हेडेड ॲरोमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला काय करायचं आहे, तुम्हाला ती इमेज ड्रॅग करून त्याची साईज चेंज करायची आहे. तुमचा माऊस पॉइंटर त्या कॉर्नरवरती घ्या आणि इमेजची साईज तुम्ही चेंज करू शकता. सो अशा पद्धतीने काय झालेलं आहे, माझी ही इमेज जी आहे ती साईज मी चेंज केलेली आहे. अजून एक असं की आता हे झालं फक्त रिसाईज. आता रिसाईज केल्यानंतर जर
तुम्हाला सेम या पिक्चर फॉर्मॅटचा यूज करून इथे पिक्चर स्टाईल आहे तीही तुम्ही चेंज करू शकता. या पिक्चर फॉर्मॅटमध्येच तुम्हाला पिक्चर स्टाईल नावाचं ऑप्शन दिसून येईल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जी स्टाईल तुम्ही सिलेक्ट करताय किंवा तुमचा माऊस पॉइंटर ज्या स्टाईलवरती आहे त्याच स्टाईलमध्ये तुमचा पिक्चर कन्वर्ट होईल. हे तुम्ही बघू शकता. येस, सर्क्युलर, तर तुम्ही त्याला सर्क्युलर फॉर्मॅट ऑप्शन अप्लाय करू शकता. येस, त्याच्यानंतर या पिक्चर स्टाईलच्याच बाजूला इथे तुम्हाला पिक्चर बॉर्डर नावाचा ऑप्शन आहे. मग तुम्हाला बॉर्डर कोणत्या कलरमध्ये हवी आहे, ब्लॅक हवी आहे, ब्ल्यू हवी आहे, ब्राऊन हवी आहे, तो कलर तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करून घेऊ शकता. ही मी बॉर्डरसुद्धा चेंज केलेली आहे. आणि त्याचा इफेक्ट, जर तुम्हाला त्याला अजून काही वेगळा इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही त्याच इथे पिक्चर बॉर्डरच्या बरोबर खाली पिक्चर इफेक्ट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर त्या पिक्चरला शॅडो इफेक्ट द्यायचा असेल तर शॅडो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नक्की कोणत्या पद्धतीची शॅडो हवी आहे तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्याला रिफ्लेक्शन इफेक्टसुद्धा देऊ शकता. येस, रिफ्लेक्शन इफेक्टसुद्धा देऊ शकता आणि रिफ्लेक्शन इफेक्ट अप्लाय झालेलासुद्धा तुम्हाला इझिली दिसून येईल. हा रिफ्लेक्शन इफेक्ट आहे, ही जी खाली दिसत आहे याला आपण रिफ्लेक्शन इफेक्ट म्हणू शकतो. त्याच्याच नंतर इथे तुम्हाला ग्लो इफेक्ट आहे, ग्लो इफेक्टसुद्धा तुम्ही देऊ शकता. येस, ग्लो इफेक्ट. येस, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पिक्चर फॉर्मॅट करू शकता. ज्यावेळेला तुम्ही पिक्चरवरती क्लिक करता त्यावेळेला या पिक्चर फॉर्मॅट या टॅबमध्ये तुम्हाला पिक्चर स्टाईल्स, पिक्चर बॉर्डर, पिक्चर इफेक्ट याचा यूज करून तुम्ही या पिक्चरला, या इमेजला फॉर्मॅट करू शकता आणि तुमचं डॉक्युमेंट एकदम अट्रॅक्टिव्ह असं क्रिएट करू शकता. ओके, अजून एक गोष्ट की तुम्हाला हे पिक्चर मूव्ह करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर इझी वे, या पिक्चरवरती तुम्ही राईट क्लिक करा, पिक्चरवरती राईट क्लिक करा आणि राईट क्लिक केल्यानंतर इथे व्रॅप टेक्स्ट नावाचा एक ऑप्शन येतो. या व्रॅप टेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन फ्रंट ऑफ टेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. व्रॅप टेक्स्ट इन फ्रंट ऑफ टेक्स्ट. आता व्रॅप टेक्स्ट इन फ्रंट ऑफ टेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्ही इझिली तुमची जी इमेज आहे ती मूव्ह करू शकता, तिथे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी स्मूथली जर तुम्हाला एखादी इमेज एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जर मूव्ह करायची असेल तर त्या पिक्चरवरती राईट क्लिक करून व्रॅप टेक्स्ट नावाचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये असणारा इन फ्रंट ऑफ टेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि म्हणजे काय होईल की पिक्चर ज्यावेळेला आपण मूव्ह करतो त्यावेळेला फक्त तुमचं काय करायचं आहे, लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा आणि फक्त माऊस पॉइंटरनी ती इमेज तुम्हाला जिकडे हवी तिकडे अशी तुम्ही ती मूव्ह करू शकता. सो हे झालं पिक्चर फॉर्मॅटबद्दल. अत्यंत महत्त्वाचा असणारा हा ऑप्शन आहे जो की एक्झाममध्ये, MSCITच्या एक्झाममध्ये पण हमखास विचारला जाणारा क्वेश्चन आहे की तुम्ही एखाद्या पिक्चरला वेगवेगळा इफेक्ट कसा, म्हणजे पिक्चर स्टाईल कशा पद्धतीने चेंज करू शकता, त्या पिक्चरला बॉर्डर कशा पद्धतीने देऊ शकता किंवा त्या पिक्चरला रिफ्लेक्शन, ग्लो इफेक्ट कशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स हे हमखास विचारले जातात. सो हे झालं आपलं आजचं प्रॅक्टिकल. येस, अशा पद्धतीने तुम्ही पिक्चर स्टाईल चेंज करून घेऊ शकता. सो तुम्ही हे सेम प्रॅक्टिकल घरी करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने एखाद्या पिक्चरला फॉर्मॅट करू शकतो आणि बॉर्डर कशा पद्धतीने चेंज करू शकतो. आणि कमेंटच्या थ्रू नक्की कळवा की प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर त्याचं सॉल्युशन नक्कीच मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्कीच शेअर करा. थँक्यू.